संतश्रेष्ठ वामनजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे धाकटे पंढरी श्री क्षेत्र नारायण या सर्व संत महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी चाललो रायगडला. सकाळी निघालो 9 वाजता ना तशी तू सांगितली आणि संगताचा कार्यक्रम मी जात नाही आता तिथे उद्या सकाळी 12 वाजता. आपल्या इथे मग कथा सुरू आहे. महाराजांचं नाव उद्धव नाव आहे माझं, उद्धव महाराज चोले. उद्धवजी महाराज यांच्या चरणी जी आली. आता या व्यासपीठावर मराठा आरक्षणाचा नाही बोलू शकत. तुम्ही बोलू नका, मी बोलतो एकच शब्द. मराठा समाजाला गोरगरीब लोकांना ही जी भाकर मिळाली त्याचं एकच कारण आहे महाराष्ट्रात की जरांगे पाटलांनी लाचारी स्वीकारली. एवढंच उत्तर आहे महाराष्ट्रात, दुसरं उत्तर नाही. लाचारी स्वीकारली असती तर जरांगे पाटील कोठ्याधीश झाले असते, पण गरिबासाठी लाचारी स्वीकारली नाही म्हणून त्यांच्या पाठीमाग सदैव वामन भाऊची आणि नारायण गडाची कृपा राहील. जनार्दन महाराजांच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड आरण्य सत्ता सुरू. परंतु मी नियम पाळतो, मी संकेत पाळणार. कोणत्या व्यक्तीला काय बोलायचं त्यांच्या नाही बोलायचं याचं भान मी ठेवतो. मला खूप व्यासपीठ आहे जातीविषयी बोलण्यासाठी. याच व्यासपीठावर बोलावं असं पाहिजे. ते एकच सांगा, मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठा गेला. येताना सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून कायदाच करून वापस आला. मराठवाड्यातल्या मराठा सुद्धा नोंदी नाही सापडला तरी आरक्षणात येणार हा शब्द आपल्या तोंडाला यावेळेस होता. आणि महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही. कोणाला काय टीका करायच्या सोशल मीडियावर काय बोलायचं ते बोललो. कायदा 70 वर्षात झाला नाही, तो झालाय. त्याची फक्त अंमलबजावणी राहील. जर त्यांनी या 4-5 दिवसात अंमलबजावणी नाही केली त्या कायद्याचा काही शब्द वापरतो. फक्त निगेटिव्ह बोलायचं नाही म्हणून बोलतो. काही हो तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आंदोलन थांबविणार नाही एवढा शब्द येताना थांबतो. धन्यवाद.